The radius of two circular ends of first drum shape bucket are 14 cm and 7 cm. First drum shape bucket म्हणजे अशी बकेट असते बघा, असा शेप असतो ना, त्याला फर्स्ट ड्रम शेप म्हणतात. त्याला दोन रेडियस येतात, वरची ही एक रेडियस आहे आणि लोअर बेसला ही एक रेडियस आहे. दोन वेगवेगळ्या रेडियस आहेत त्याला. या दोन रेडियसच्या सेंटर पॉइंटला जी जोडते ती त्याची हाईट. Radius of two circular ends of first drum shape bucket at 14 cm and 7 cm, and the height of bucket is 30 cm. How many liter of water it can hold? मग आता आपल्याला हाईट दिलेली आहे, बकेटची हाईट किती दिली? 30 सेंटीमीटर. एक जी हायर रेडियस आहे, बिग रेडियस किती दिलेली आपल्याला? 14 सेंटीमीटर. आणि स्मॉल रेडियस किती दिली आपल्याला? 7 सेंटीमीटर. या व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या आहे आणि आपल्याला काय काढायला विचारले? हाऊ मेनी लिटर्स ऑफ वॉटर इट कॅन होल्ड. त्याच्यामध्ये किती लिटर पाणी बसेल हा आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे. म्हणजे आपल्याला काय फाइंड आउट करायचंय? व्हॉल्यूम ऑफ बकेट म्हणजेच आपल्याला काढायचंय व्हॉल्यूम ऑफ फर्स्ट ड्रम. गिवन काय ते बघू आधी आपण. जी मोठी रेडियस आहे तिला R1 म्हणायचं, जी छोटी आहे तिला R2. R1 is equal to 14 सेंटीमीटर, R2 is equal to 7 centimeter. Height of first drum is 30 centimeter. To find, आपल्याला काय फाइंड आउट करायला विचारलंय? व्हॉल्यूम ऑफ फर्स्ट ड्रम. आता सोल्युशन. व्हॉल्यूम ऑफ फर्स्ट ड्रम is equal to व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आहे 1/3 pi h R1 square plus R2 square plus R1 multiplies by R2. हा फॉर्म्युला आहे. मग आता इथे 1/3 पायची व्हॅल्यू सांगितलेलं आहे का आपल्याला? काही घ्यायला नाही दिली. 3.14 किंवा 22/7 दोन्हीपैकी कोणतीही घेऊ शकतो आपण. आपण घेऊ 22/7 मल्टिप्लाइज बाय h किती आहे? 30 इन ब्रॅकेट R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर. R1 किती आहे? 14 चा स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर म्हणजे 7 चा स्क्वेअर प्लस 14 मल्टिप्लाइज बाय 7. आधी ब्रॅकेट सॉल्व करून घेऊ. त्याच्याने तुम्ही हे करू शकता. 3 10 जा 30 22/7 मल्टिप्लाइज बाय 10. 14 चा स्क्वेअर 196, 7 चा स्क्वेअर 49 प्लस 14 7 जा 98. 22/7. आता ह्या तिघांचं ॲडिशन करायचं आहे आपल्याला. 196 प्लस 49 प्लस 98. 15 and 8 23. कॅरी ओवर आले 2. 11 and 4 15. 15 and 9 24. कॅरी ओवर आले 2. 343 मल्टिप्लाइज बाय 343. 7 याला डिवाइड होईल. 7 1 जा 7. 7 4 जा 28. खाली 6 उरले. 9 22 गुणिले 10 गुणिले 49. 22 10 10. मग 49 मल्टिप्लाइज बाय 22 करू. 198. 19 कॅरी ओवर आले. 22 4 जा 88. 9 and 8 17. कॅरी ओवर आला 1. किती झाले? 10. 107. आणि एक 0 आहे ना हा 10 चा. म्हणजे आन्सर किती मिळाला आपल्याला? 10780. काय काढतोय आपण? व्हॉल्यूम काढतोय. युनिट काय द्यायचं? हे जे आन्सर आलं हे कशामध्ये आलंय आपलं? सेंटीमीटर क्यूब. आपल्याला लिटर मध्ये काढायचंय. क्वेश्चन मध्ये बघा तुम्हाला काय दिलेलं आहे? 1 liter is equal to 1000 cm cube. Therefore
इज इक्वल टू 10780 डिवाइड्स बाय 1000 लिटर. मग हे किती होईल 10.780 लिटर. इथे रिलेशन दिले ना तुम्हाला 1 लिटर इज इक्वल टू किती आहे 1000 सेंटीमीटर क्यूब. मग आपल्याला सेंटीमीटर क्यूबचं लिटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे 1000 ने डिवाइड करावं लागेल ना. आणि मग शेवटी आपण काय लिहिणार therefore 10.78 लिटर वॉटर कशाचं बकेट होल्ड 10.78 लिटर वॉटर. दुसऱ्या क्वेश्चन मध्ये बघा काय आहे. द रेडी ऑफ एंड्स ऑफ फर्स्ट टर्म आर 40 सेंटीमीटर अँड 6 सेंटीमीटर रिस्पेक्टिव्हली. इट्स हाईट इज 6 सेंटीमीटर अँड फाइंड इट्स. त्याच्यामध्ये 3 सब क्वेश्चन आहे. फर्स्ट मध्ये आपल्याला फाइंड आउट करायचे कर्व सरफेस एरिया, दुसऱ्यामध्ये फाइंड आउट करायचे टोटल सरफेस एरिया आणि तिसऱ्यामध्ये फाइंड आउट करायचे व्हॉल्यूम. मग आता गिवन काय आहे आपण ते सगळं लिहून घेऊ एकदा. गिवन R1 म्हणजे मोठी रेडियस किती दिलेली आपल्याला 14 सेंटीमीटर. त्याच्यानंतर R2 स्मॉल सेंटीमीटर रेडियस किती आहे 6 सेंटीमीटर आणि H किती दिली आहे 6 सेंटीमीटर. मग आता आपल्याला फर्स्ट काय काढायला विचारलंय कर्व सरफेस एरिया. कर्व सरफेस एरिया फर्स्ट टर्म काढायचं आहे आपल्याला बरोबर. मग आता कर्व सरफेस एरिया ऑफ फर्स्ट टर्म. आता कर्व सरफेस एरिया काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला बघा काय कर्व सरफेस एरियाचा त्याचा पाय एल म्हणजे एल ची व्हॅल्यू लागेल आपल्याला. म्हणजे आपल्याला काय काढावं लागेल स्लॅन्ट हाईट. स्लॅन्ट हाईटला काय म्हणतात एल. आणि फर्स्ट टर्मची स्लॅन्ट हाईट फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला आहे h² प्लस r1 मायनस r2 ब्रॅकेट स्क्वेअर. h² प्लस r² हा कशासाठीचा आहे कशाची स्लॅन्ट हाईट काढतो आपण कोणची. इथे फर्स्ट टर्म साठी r1 मायनस r2 घ्यायचा. मग आता याची स्लॅन्ट हाईट h म्हणजे किती आहे 6 चा स्क्वेअर प्लस 14 मायनस 6 ब्रॅकेट स्क्वेअर. 6 चा स्क्वेअर 36 प्लस 14 मधून 6 गेले 8 चा स्क्वेअर 36 प्लस 64 इज इक्वल टू 100. म्हणजे त्याचं किती आलं 10 आली स्लॅन्ट हाईट. मग आता कर्व सरफेस एरिया ऑफ फ्रस्ट्रम फॉर्म्युला सांगा त्याचा पाय एल इन ब्रॅकेट r1 प्लस r2. पायची व्हॅल्यू दिली आहे का आपल्याला पाय 3.14 घ्या असं सांगितलंय. 3.14 मल्टिप्लाइज बाय 10 इन ब्रॅकेट r1 किती आपला 14 प्लस r2 किती आहे 6. हे मल्टिप्लिकेशन केल्यावर काय होईल 31.4 0.1 ने शिफ्ट होईल फक्त. आणि हे मल्टिप्लाइज बाय दोघांचं ॲडिशन 20 हे 628. या झिरोला हा पॉईंट जाईल आणि 314 टू जा 628. सरफेस एरिया युनिट काय येईल सरफेस एरियाला सेंटीमीटर स्क्वेअर किंवा तुम्ही असेही लिहू शकता SQCM. दोन्हीपैकी काही पण चालतं. दोन्हीपैकी एक कोणतेही लिहू शकतो आपण. त्याच्यानंतर आपल्याला सेकंड काय करायचं आता टोटल सरफेस एरिया. सेकंड टोटल सरफेस एरिया. टोटल सरफेस एरिया ऑफ फ्रस्ट्रम. टोटल सरफेस एरियाचा फॉर्म्युला सांगा पाय एल ब्रॅकेट r1 प्लस r2 प्लस पाय r1 स्क्वेअर प्लस पाय r2 स्क्वेअर. हा जो फॉर्म्युला आहे पाय एल हा व्हर्टिकल पोर्शन काढण्यासाठी
R1 स्क्वेअर आणि R2 स्क्वेअर ह्या त्याच्या दोन बेस आहेत ना त्याच्यासाठी. मग इथे पण पाय, इथे पण पायची व्हॅल्यू, इथे पण पायची व्हॅल्यू, पाय कॉमन काढा म्हणजे कॅल्क्युलेशन सोपं होईल. ब्रॅकेटमध्ये काय राहिलं एल R1 प्लस R2 प्लस R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर. पायने मल्टिप्लाय केलं तर हेच मिळणार आहे ना परत, म्हणून पायची व्हॅल्यू कॉमन काढली. पायची व्हॅल्यू किती आहे 3.14. ब्रॅकेटमध्ये एल किती आहे 10. इकडे R1 14 प्लस 6 प्लस R1 चा स्क्वेअर म्हणजे 14 चा स्क्वेअर प्लस 6 चा स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. 3.14 10 multiplies by 20 plus 196 plus 36. 3.14 10 multiplies by 20 200 plus या दोघांचं ॲडिशन 196 plus 36 12 13 232 232 3.14 आणि हे 430 1356.48. एरिया काढलाय म्हणजे युनिट काय येईल सेंटीमीटर स्क्वेअर. त्याच्यानंतर थर्ड काय काढायचं आहे आपल्याला व्हॉल्यूम. चला फॉर्म्युला सांगा. व्हॉल्यूम ऑफ फर्स्ट टर्म 1/3 pi h in bracket R1 plus R2 square plus R1 multiplies by R2 1/3 multiplies by 3.14 multiplies by 10. h 6 है ना. R1 14 चा स्क्वेअर प्लस 6 चा स्क्वेअर प्लस 14 multiplies by 6. 3 1 जा 3 3 2 जा 6. 2 ने या 3.14 ला मल्टिप्लाय केलं 6.28. 14 चा स्क्वेअर 196 प्लस 36 प्लस 14 6 जा 84. या दोघांचं ॲडिशन आता केलं होतं 232 प्लस 84 6. 8 and 3 11 कॅरीवर आला 1. 6.28 multiplies by 36 198,448. दोन नंबर नंतर पॉइंट. व्हॉल्यूम आहे. व्हॉल्यूमला युनिट सेंटीमीटर क्यूब. The circumference of circular faces of first term are 132 centimeter and 88 centimeter. Circumference of circular faces. दोन्ही सर्क्युलर फेसेसचा सर्क्युम्फरन्स आपल्याला दिलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय विचारलंय and its height is 24 centimeter. हाईट पण किती दिली आहे 24 centimeter. To find the curved surface area of the first term, complete the following activity. मग आपल्याला काय करायचंय ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची आणि फर्स्ट टर्मचं काय काढायचंय टोटल कर्व सरफेस एरिया काढायचा. हे बघा सर्क्युम्फरन्स दिलेला असल्यावर आपण रेडियस काढू शकतो. सर्क्युम्फरन्स ऑफ सर्कलचा फॉर्म्युला काय असतो 2 पाय r. इथं दोन सर्कल आहे 2 पाय r1 2 पाय r2 इथे दिलेले आपल्याला. मग आता पहिलं बघा काय दिलेले सर्क्युम्फरन्स इज इक्वल टू 2 पाय r1. सर्क्युम्फरन्स किती दिलेला आहे 132. फॉर्म्युला R1 साठी जर अरेंज केला तर काय होईल R1 इज इक्वल टू 132 डिवाइड्स बाय 2 पाय होईल ना. हा इकडे मल्टिप्लाय होता 2 पाय इकडे जाऊन काय झाला डिवाइड. पायची व्हॅल्यू काय दिलेली नाहीये मग आपण 22 पायची व्हॅल्यू घ्यायची 22/7. 132 डिवाइड्स बाय 2 मल्टिप्लाइज बाय 22/7. हे 22/7 इथे डिवाइड आहे तिकडे गेल्यावरती मल्टिप्लाय होती. मल्टिप्लाय घेताना त्याला इन्व्हर्स करायचं असतं 132 डिवाइड्स बाय 2 मल्टिप्लाइज बाय 7/22. 22च्या टेबलमध्ये 132 येतात का 22 5 जा 22 6 जा 22 1 जा 22 22 6 जा 2 1 जा 2 2 3
कधी येतात ना 22% ते आपल्याला पाडा नसेल पाडा नसेल येत तर तुम्ही दोन दोन्ही पण करू शकता. मग इथं 3 is equal to 3 multiplied by 7. मग R1 किती मिळाली 21 सेंटीमीटर. इथे बुक मध्ये आपल्याला खूप लिमिटेड जागा दिलेली आहे. तिथे फक्त काय आन्सर लिहायचे आपल्याला 21 सेंटीमीटर. त्याच्यानंतर सर्क्युम्फरन्स 2 pi R2 is equal to 88. R2 is equal to 88 divides by 2 pi. मग R2 is equal to 88 divides by 2 multiplies by 7/22. होईल ना, जसं इथे हा 7/22 झाला, हा पण होईल ना. मग 22 1 जा 22, 4 जा 2 1 जा 2 2 जा. R2 is equal to 2 multiplies by 7. R2 is equal to 14 सेंटीमीटर. आता ह्या दोन झाल्या आपल्या R1 आणि R2. त्याच्यानंतर आपल्याला काय काढायला विचारलंय की आणखी स्लॅंट हाईट. स्लॅंट हाईटचा फॉर्म्युला दिलेला आहे आपल्याला h² प्लस R1 मायनस R2 ब्रॅकेट स्क्वेअर. h किती दिली आहे, हाईट दिलेली आपल्याला किती आहे क्वेश्चन मध्ये, हाईट 24 प्लस R1 किती मिळाली 21 प्लस मायनस R2 किती आहे 14 चा स्क्वेअर. 24 चा स्क्वेअर 576 प्लस 21 मधून 7 गेले 14 गेले 7. 576 प्लस 49 त्याचं ॲडिशन किती होईल 625. म्हणजे किती आली त्याची स्लॅंट हाईट 25 सेंटीमीटर. त्याच्यानंतर पुढे काय विचारले आपल्याला, कर्व सरफेस एरिया. कर्व सरफेस एरिया इज इक्वल टू फॉर्म्युला आहे पाय एल R1 प्लस R2. पायची व्हॅल्यू 22/7. एल किती मिळाली 25. R1 किती आहे 21 प्लस 14. 22/7 multiplies by 25 multiplies by 35. 7 1 जा 7, 7 5 जा 35. 22 multiplies by 25 multiplies by 5. 22 5 जा 110. 22 5 जा 110. 110 म्हणजेच 11 घेऊ आपण. 22 and 5 25 मल्टिप्लाय इकडे ते मी 25 मल्टिप्लाइज बाय 5 110 होईल. 0 इथे तसंच लिहिलं. 11 5 जा 55 कॅरीवर आला 5. 11 2 जा 22 आणि 5 275 सेंटीमीटर स्क्वेअर.